जर एखाद्याचे जन्मकुंडली माहीत नसतानाही संबंधित प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल का? जर एखाद्या प्रश्नाचे येस नो पर्यंतचे उत्तर मिळेल का? हे आपण ॲस्ट्रॉलॉजीनुसार जाणून घेणार आहोत. त्यात पारंपरिक आणि कृष्णमूर्ती या दोन्हीही ज्योतिषशास्त्राचा समावेश असेल. पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रश्नकुंडली म्हणजेच प्रश्न विचारल्यानंतर जातकाने त्यानंतर ज्योतिषाच्या ठिकाणचं जन्म ठिकाण गृहीत धरून आणि तत्कालीन समयीची जी कुंडली असते त्याला प्रश्नकुंडली असे म्हणतात. तर जसे की जन्मकुंडली म्हणजे जन्मसमयीची जी वेळ असते आणि ठिकाण असतं, तसंच प्रश्नाचं उदित होणं, प्रश्नाचा जन्म घेणं म्हणजेच प्रश्न विचारलेला वेळ म्हणजेच कुंडली निर्माण करतानाचा जो वेळ आहे तो ज्योतिषाच्या ठिकाणचा असावा. ज्योतिषाचे करंट लोकेशन असावे. ज्योतिष जिथे असेल तिथेच ते लोकेशन मानून तत्सम कुंडली तयार करून आपण प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. तर पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रश्न कुंडली जी आहे ती लग्न आणि तत्सम भाव आणि राशीचे तत्व आणि चंद्राचे पोझिशनवरतून त्या कुंडलीचे उत्तर दिले जाते. आणि KP ॲस्ट्रॉलॉजीनुसारही आपण ॲक्युरेट असे उत्तर शोधू शकतो. प्रश्न विचारलेल्यानंतर तत्सम संबंधित प्रश्नाचा कस्पल सबलॉड आणि नक्षत्र लॉड आणि LSRD सारखे कैक आपल्याला सॉलिड जे स्टेटमेंट्स आहेत त्यानुसार आपण पक्के उत्तर देऊ शकतो. तर जाणून घेऊया पारंपरिक प्रश्नकुंडलीनुसार जातकाने विचारलेल्या प्रश्नाचं जेव्हा जातकाने विचारलेल्या प्रश्नाच्या वेळी तत्कालीन कुंडलीमध्ये जिथे चंद्र असेल त्याच रिलेटेड तो प्रश्न असू शकतो. जसे की जन्मकुंडलीमध्ये चंद्र जर चतुर्थ भावात असेल तर जातक मोस्ट प्रोबॅबली सुखाचा, वाहनाचा, त्यानंतर जमीन जुमल्याचा, स्थावर मालमत्तेचा, आई संबंधात आणि अशा कैक जे भावाचे कारकत्व आहे त्यानुसारचा प्रश्न असू शकतो. चंद्रावरतून प्रश्नाचे स्वरूप आणि चंद्राच्या पोझिशनवरतून प्रश्नाची इंटेन्सिटी आणि होकार हा मोस्ट ॲग्रेसिव्हली आपण घेऊ शकतो. जर प्रश्न नोकरीचा असेल आणि चंद्र जर 2, 6, 10, 11 भावात असेल तर अशा वेळेस नोकरीचा प्रश्न जो आहे तो पक्का मानला जातो. त्यानुसार षष्ठ भाव म्हणजे नोकरीचा, दशम स्थान करिअरचे असते, 11वे स्थान लाभाचे असते. तर चंद्र आपल्याला पक्के उत्तर देऊ शकतो. चंद्राची पोझिशन, तत्कालीन मनस्थिती आणि ग्रहांचं त्यात पक्कं उत्तर नक्कीच मिळू शकतं. जर प्रश्न शिक्षणासंबंधित असेल तर पारंपरिक ज्योतिषशास्त्रात शिक्षणाचे कारकत्व किंवा ज्ञानाचे कारकत्व असणारे ग्रह म्हणजे बुध, गुरु यांसारखे. त्यानंतर चंद्राला प्रायमरी मानून आपण ओव्हरऑल जजमेंट देऊ शकतो. चंद्र कोणत्या भावात आहे, चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे, त्या राशीचं तत्व ते जाणून आपण ते उत्तर देऊ शकतो. परंतु ह्यात ॲक्युरसी फार नसते. प्रश्नकुंडलीमध्ये ही प्रश्नकुंडली 2 तासासाठी ॲग्रिगेटली म्हणजेच लग्न 2 तास ॲव्हरेज असतं एक, तर 2 तासांपर्यंत एकच प्रश्न असू शकेल किंवा जातक येणारा दुसरा जातक
2 तासांमध्ये एकच प्रकारचा प्रश्न घेऊन येईल असं तर होऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्याला KP ॲस्ट्रॉलॉजीचा हातभार घ्यावा लागतो. KP ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण पक्क्या संदर्भाने उत्तर येस नो पर्यंतचे देऊ शकतो. त्यासाठी KP ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. जातकाने विचारलेल्या प्रश्नाचं त्याच तत्कालीन स्थितीनुसार जन्मकुंडली मानून त्यात KP कुंडलीमधून आपल्याला चंद्राची पोझिशन आणि चंद्राचे सिग्निफिकेशन्स जाणून घ्यायचे आहेत. चंद्राचा नक्षत्र स्वामी कोण आहे, त्यानंतर तो नक्षत्र स्वामी कोणत्या भावांचे कारकत्व, कोणते सिग्निफिकेशन दाखवतो आहे, त्यानुसार आपल्याला ते उत्तर द्यायचं आहे. जर प्रश्न आर्थिक संदर्भात असेल तर पारंपरिक पद्धतीनुसार चंद्र 6, 8, 12 पंचम स्थानात नसावा, कारण की हे स्थान धनस्थानासाठीचे अपायकारक स्थान मानले गेले आहेत. त्याच पद्धतीने KP सिग्निफिकेशनमध्ये पण चंद्राने 1, 5, 6, 8, 12 या प्रकारचे सिग्निफिकेशन्स द्यायला नको, जेणेकरून आर्थिक परिस्थितीचा जो प्रश्न आहे तो पॉझिटिव्ह निघेल. पण जातकाने विचारलेल्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर द्यायचं आहे. जातकाच्या मनाला पटेल असे उत्तर असावेच असं अजिबात चुकीचं आहे. आपल्याला जी कुंडली दर्शवते आहे तेच आपल्याला सांगायचं आहे. आणि जो अस्सल ज्योतिष असतो तो अस्सल उत्तरच देतो. चंद्र जो भाव प्रदर्शित करतो आहे आणि त्याचा नक्षत्र स्वामी जो भाव प्रदर्शित करतो आहे, चंद्र अनलेस अँड अनटेनेंटेड असू शकतो. त्यानुसार त्या भावाचं सिग्निफिकेशन्स कमी जास्त होऊ शकतं. अनटेनेंटेड असेल चंद्र, ज्या भावात असेल, ज्या भावाचा कारकत्व दाखवत असेल ते सॉलिड असेल. प्रश्न जर समजा आर्थिक असेल तर दुसऱ्या भावातून सेकंड कस्पल सबलॉर्ड मधनं आपल्याला तो प्रश्न बघायचा आहे. आणि सेम त्याचा नक्षत्र स्वामी, आणि नक्षत्र स्वामी म्हणजे त्या भावाचा रिझल्ट, त्या प्रश्नाचा रिझल्ट असतो. तर आपल्याला तिथून त्या प्रश्नाचं उत्तर आणि इंटेन्सिटी समजून येईल. प्रश्न जर संततीचा असेल तर ऑब्व्हियसली पंचम भावातनं म्हणजेच पंचम कस्पल सबलॉर्ड आणि नक्षत्र स्वामी वरतून बघायचा असतो. त्याचप्रमाणे कुंडलीतील 12ही भाव त्याच्या कारकत्वानुसार विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणते भाव, कोणते कारकत्व आहे, त्याच भावावरती, त्याच कस्पल सबलॉर्ड आणि नक्षत्र स्वामीवरती आपल्याला जंप करायची असते. तर त्यानंतर येस आणि नो प्रकारचे प्रश्न आपल्याला कसे द्यायचे आहेत, म्हणजे समोरचा एकदम धीट असेल आणि त्याला मनोधैर्य त्यावेळेस नसेल, अधीर असेल असा मनुष्य, असा जातक जर समजा येस नो टाईपचे प्रश्न विचारत असेल, जसे की मला नोकरी लागेल का, तर त्याला एका वाक्यात उत्तर हवं असेल. जर त्याने विचारलं असेल लागेल की नाही, हो का नाही ते पक्क सांगा, तर ज्योतिष हे याचं उत्तर पक्क पद्धतीने देऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला KP ॲस्ट्रॉलॉजीचा आधार घ्यावा लागतो. हेच पक्के उत्तर देण्यासाठी आपल्याला LSRDचा आधार घ्यावा लागेल. LSRD म्हणजे L म्हणजे लग्न, S म्हणजे स्टार लॉर्ड हा चंद्राचा, R म्हणजे चंद्राचा राशीस्वामी आणि D म्हणजे डे लॉर्ड म्हणजे त्या दिवशीचा तो वाराचा स्वामी. जसे उदाहरणार्थ प्रश्न सोमवारी विचारला तर डे लॉर्ड चंद्र असेल, जर मंगळवारी तर डे लॉर्ड मंगळ. त्याच प्रकारे शनिवारी असेल तर डे लॉर्ड शनी ऑब्व्हियसली. या पद्धतीने आपल्याला डे लॉर्ड हा
सिद्ध करायचं आहे. विचारलेल्या प्रश्नावेळी एल म्हणजे लग्नाचा राशीस्वामी जर समजा कन्या रास असेल, लग्नाची रास, तर एल काय येईल? राशीस्वामी कन्याचा जो आहे तो बुध येईल, तर या ठिकाणी एल जो येईल तो बुध येईल. एस जर समजा चंद्राचा नक्षत्र स्वामी, स्टार लॉर्ड चंद्राचा राशीस्वामी आर आणि डे लॉर्डला आपण डी म्हणतो, त्याच वेळेस आपण हे गृहीत करू शकतो. आणि हे जे ग्रह आहेत हे आपल्याला एक ओळीत लिहून घ्यायचे आहे, LSRD. आणि ह्या ग्रहांच्या ज्या राशी आहेत त्या राशींची आपल्याला बेरीज करायची आहे आणि बेरजेतून आपल्याला भागाकार 2 करायचा आहे, डिवायडेड बाय 2. आणि समोरच्या व्यक्तीचं प्रायोरिटाईजनुसार ए आणि बी म्हणजे 1 आणि 2 ऑप्शन घ्यायचे आहेत. समोरच्या व्यक्तीला येस किंवा नो जर द्यायचा असेल तर पहिला ऑप्शन येस आणि दुसरा ऑप्शन बी ठेवायचा असतो. जर एखाद्याने ए ऑप्शन नाही, बी ऑप्शन हो असे जर सांगितले असेल तर तेच स्टेटमेंट आपल्याला ए म्हणून नाही, बी म्हणून हो असेच ठेवावे लागेल. त्यानुसारच आपल्याला ते उत्तर द्यायचे आहे. जर समजा एल शनी आला तर इथे शनीची राशी कोणकोणती आहे? कुंभ आणि मकर. मकर दशम स्थाना 10व्या स्थानावर येते, त्याच्यामुळे 10. कुंभ 11 म्हणून 10 अधिक 11. एस जर समजा चंद्र आला, चंद्राची रास आहे कर्क. कर्क चतुर्थ नंबरवरती येते, 4 नंबरवर येते, म्हणून 10 11 प्लस 4. त्यानंतर LS नंतर आर जर समजा बुध आला तर बुधाच्या राशी आहेत मिथुन आणि कन्या. मिथुन 3ऱ्या क्रमांकावर येते, कन्या 6 क्रमांकावर येते. 3 अधिक 6 म्हणजेच 10 प्लस 11 प्लस 4 प्लस 3 प्लस 6. त्यानंतर जर समजा डे लॉर्ड मंगळ असेल तर मंगळाची राशी कोणकोणती आहे? मंगळाची राशी मेष आहे, म्हणजे 1 क्रमांकाची. अष्टम क्रमांकाची जी आहे ती आहे वृश्चिक, तर 1 अधिक 8 ह्या क्रमाने सर्वांची ॲडिशन करून घ्यावी. तर आपल्याला ॲडिशन डिवायडेड बाय 2 करायची आहे. तर उदाहरणार्थ बेरीज येते 43, तर 43ला भागाकार 2 उरता, भागाकार केल्यानंतर बाकी 1 उरते. तर बाकी जर 1 उरत असेल तर ऑप्शन 1 असतो, म्हणजेच येस ऑर नो, ए किंवा बी. त्याचप्रमाणे जर भागाकार 0 येत असेल तर आपल्याला शेवटचा पर्याय निवडावा लागतो. जर समजा या ठिकाणी 43 न येता 42 आला असता तर 2ने पूर्ण भागाकार दिला गेला असता आणि बाकी 0 आली असती. तर 0 आल्यानंतर 0 ऑप्शन तर नाही आहे, 0 आल्यानंतर आपल्याला शेवटचा ऑप्शन निवडायचा आहे. तर त्याचप्रमाणे अजून त्याच्यात बऱ्याचशा कंडिशन्स आहेत. LSRD मध्ये जर बुध, केतू, राहू आला तर अशा वेळेस प्रश्नाचं जे आहे ते उलट उत्तरही असू शकतं, परंतु आपल्याला बुधासाठी केवळ सरळच मार्ग अवलंबायचा आहे. केतूसाठी आपल्याला सरळच अवलंबवायचा आहे, राहूसाठीही आपल्याला सरळच अवलंबवायचा आहे. जर LSRD मध्ये केतू आणि राहू आला तर ह्यावेळेस केतू आणि राहू ज्याच्या राशीच्या मध्ये बसलेले आहेत त्या राशी स्वामीच्या राशींची बेरीज आपल्याला करायची आहे. जर समजा केतू सिंह राशीत बसला असेल तर ती रवीची रास आहे. सिंह रास म्हणजेच पंचम स्थानातली, म्हणून ॲडिशन 5 कराव्या लागेल. राहू जर समजा उदाहरणार्थ मेष राशीत असेल मंगळाच्या तर राहूला आपल्याला अधिक 1 करावे लागेल. जर LSRD आणि विचारलेल्या प्रश्नावेळी बुध वक्री असेल तर हमखास उत्तर हे उलट येणारच.
जर अशा वेळेस ए आणि बी आला, तर जर समजा ऑप्शन ए आला तर आपल्याला ऑप्शन बी निवडायचं आहे, कारण की बुध वक्री आहे. बुध हा इंटेलिजन्सचा आणि बुद्धिमत्तेचा कारक असतो. अशा वेळेस बुद्धीला चालना नसते, त्यावेळेस ग्रहाची परिस्थिती बुद्धीला साजेशी नसल्यामुळे आपल्याला बाय डिफॉल्ट उलट उत्तर सांगायचं आहे, म्हणून ऑप्शन ए न घेता बी घ्यावं लागेल. त्यानंतर जर प्रश्नाची रिस्क आणि जर जबाबदारी मोठी असेल तर आपल्याला LSRDच्या ग्रहांवरतून त्या प्रश्नाचं स्वरूप आणि निश्चितता सांगावी लागेल. जर LSRDमध्ये प्रश्न संततीचा असेल तर अशा वेळेस चंद्र, गुरु, शुक्र, सूर्य असे जर ग्रह येत असतील तर हे ग्रह आपल्याला माहिती आहे संततीसाठी पोषक आहेत, संतती प्राप्तीसाठी पोषक आहे. तर संततीचे उत्तर नाही जरी आले असेल तरीही तिथे कम्प्लिटली नाही तर नाही आहे, परंतु इथे प्रयास त्या गोष्टीचा साध्यता होण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागेल असे जातकाला सांगावे लागेल. ह्याचप्रमाणे आपण प्रश्नकुंडलीवरतून बरेचसे उत्तर देऊ शकतो. जर समजा हरवलेली वस्तू असेल तर हरवलेल्या वस्तूचं आपल्याला चंद्र अचूक उत्तर देतो. जर समजा धन किंवा पैसे हरवले असतील तर आपल्याला दुसऱ्या भावाचा राशीस्वामी कुठे बसलेला आहे, त्यानंतर चंद्र कुठं आहे, दुसऱ्या राशीचा स्वामी कोणत्या राशीत बसला आहे, कोणत्या राशीचं तत्व आहे, ती रास कोणची आहे, त्यानुसार आपल्याला ते उत्तर द्यावे लागेल. चंद्र जर समजा 6, 8, 12 या स्थानात असेल, पंचम स्थानात असेल तर हरवलेली वस्तू मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्यात अष्टम आणि 12व्या स्थानात जर असेल तर अशी वस्तू हमखास मिळत नाही. त्याचप्रमाणे हरवलेल्या वस्तू गोष्टी नंतर आपल्याला अनेक सारे प्रश्नाचे उत्तर देता येतात. त्यात आपण सर्वच प्रश्न घेऊ शकत नाही, व्हिडिओची लेंथ खूप वाढू शकते. आपल्याला कारकत्वानुसार ते प्रश्न आणि त्या प्रश्नाचं व्हॉल्यूम ॲडजस्ट करावं लागेल. अशाच पद्धतीने आपण प्रश्नकुंडलीचे त्या प्रश्नाचे प्रश्नकुंडलीवरतून उत्तर देऊ शकतो. प्रश्नकुंडलीबद्दलच्या या व्हिडिओमध्ये आपण वास्ट अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला जर काही शंका किंवा अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशनल त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. जर Q&A सारख्या व्हिडिओ बनवायचे असतील तर आपण तुमचे प्रश्न Q&A मध्ये पण घेऊ शकतो. तर त्यामध्ये त्या तत्सम प्रश्नाचे उत्तर मी नक्कीच देईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला काही क्वेरी अजून असतील तर मी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लक्ष घालेल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.